ईडी पथकानं आज घेतली एसआयटी प्रमुखांची भेट। एसआयटीनं जमा केलेल्या आर्थिक व्यवहारांची आणि मालमत्ता विषयक सर्व कागदपत्र ताब्यात घेतली आहे। एसआयटीनं त्याबद्दलचा अहवाल ईडीकडे सादर केलेला आहे। 100 पेक्षा अधिक मालमत्तांच्या कागदपत्रांमुळे ईडीचे अधिकारी आश्चर्यचकित झालेले आहेत। 100हून जास्त कागदपत्र ईडीनं जप्त केलेले आहेत। कागदपत्र ईडीच्या ताब्यात आहे। 100 पेक्षा जास्त मालमत्तांची कागदपत्र यावेळी एसआयटीकडून ईडीनं ताब्यात घेतलेली आहेत। मालमत्ता विषयक जेवढी कागदपत्र होती तेवढी सगळी कागदपत्र एसआयटीनं ईडीच्या ताब्यात दिलेली आहेत। 100 पेक्षा जास्त मालमत्तांची कागदपत्र खरात प्रकरणात एसआयटीकडे होती, ती सगळी कागदपत्र यावेळी ईडीनं ताब्यात घेतलेली आहे। मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय। ईडी पथकानं आज एसआयटी प्रमुखांची भेट घेतली आणि एसआयटी प्रमुखांकडून ही सगळी कागदपत्र आपल्या हाती घेतलेली आहे। मालमत्तांची कागदपत्र ईडीनं ताब्यात घेतलेली आहे। 100 पेक्षा जास्त मालमत्ता अशोक खराच्या आहेत आणि त्या सगळ्याचे कागदपत्र यावेळी ईडीनं एसआयटीकडून घेतलेली आहे। तर 100हून अधिक मालमत्तांची कागदपत्र खराच्या यावेळी एसआयटीनं ईडीच्या ताब्यात दिलेली आहेत।